सकाळपासून लाईनीत उभा राहून लय दमलो होतो. मग भाऊ म्हणाला भूक लागलेली आहे, चला काहीतरी खाऊया. पण स्पॉन्सरच कोण भेटला नाही. मग TTM करायचं ठरलं आणि म्हटलं आता जायचं कुठं, तर बजा म्हटला गारवा बिर्याणी खायला जाऊया चला. इथं पोचल्यावर भाऊ म्हटला मी ऑर्डर देणार. बरं म्हटलं भावा दे तुझं ऑर्डर. बिर्याणी ऑर्डर देऊन बसलो, पण भावाला लयच भूक लागली होती म्हणून भावानं अर्धी बाटली संपवली. पण आमचं ताट आलं पण त्यांच्याकडे कोण लक्ष देत नव्हतं म्हणून ती आपलं रस्सा पिऊन पोट भरत होती. इकडे लगेच भावानं काढला खंबा. भाऊ व्हेज बिर्याणीत पीस उडकण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या प्रयत्नानं काही यश मिळालं नाही. म्हणून त्यानं पनीरच्या तुकड्यावर समाधान मानलं. SP ला एकट्याला काही बिर्याणी सरली नाही म्हणून बजाला म्हटला भावा जरा मदत कर. भावाचं पोट भरलं असताना पण भावानं हातभार लावला. भाऊ कांदा खाऊन रिव्ह्यू देत होता. बिर्याणी खायला थर्ड क्लास आहे, एक नंबर थर्ड क्लास. शेवटी भाऊ हुडकून दमला पण पीस काय गावला नाही. भाऊ नाराज होऊन म्हणला चला लस्सी पिऊया. भाऊ पुढे जाऊन मालकाला म्हणाला ही बाहेर बसलेली सगळी गरिबीतनं हाकलून लाव. आणि ह्यो इकडे विचार करत बसलेला बिर्याणी आणि लस्सी उद्या टाचवशी थोडं उडणार. भावाचा विचार आम्हाला पटला म्हणून आम्ही लस्सी कॅन्सल करून बदाम शेक घेत महाराजांच्या पुतळ्यापाशी आल्यावर भाऊ म्हणला इथं फुटू काढ. पण आम्हाला झाला होता उशीर म्हणून आम्ही निघालो पुढं. एवढं खाऊन पोट एकदम गच्च झालं होतं पण आम्हाला भरायचा होता फॉर्म म्हणून लगेच कॉलेजला गेलो आणि गाडी पार्किंगला लावली.